कुविचार त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाले. संगतीचा परिणाम, व्यसन करू लागला, जुगार खेळू लागला. वडिलांनी त्याचा विवाह करून दिला, पण तो गुणनिधी काही सुधारला नाही. त्याने एकदा काय केलं, जुगारचं व्यसन असल्यामुळे आपल्या बापाची सोन्याची अंगठी जुगारमध्ये पणाला लावली आणि तो हारला. त्याला असं वाटलं तर घरी कसं जायचं, वडील मारतील, म्हणून त्या भीतीने तो घरी गेला आणि जंगलामध्ये निघून गेला. इतक्या घनदाट जंगलात गेला की त्याला कुठं गावी सापडणार, परत येता येईना. 2 दिवस झाले, पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता, कारण काय मिळणार शेतामध्ये. अशा घनघोर जंगलामध्ये 2 दिवस झाले. त्याचे गलित गात्र झाले, सर्व शक्ती नव्हती अंगामध्ये. पण एका जंगलामध्ये जिथं पोचला तो, भगवान शंकरजींचं भव्य जुनं मंदिर होतं. आणि तिथं रोज त्या मंदिरामध्ये एक भक्त रात्री 12 वाजता दिवा लावायला यायचा. आणि हा गुणनिधी तिथं पोचला. याला असं वाटलं काहीतरी प्रसाद खायला मिळेल, पण त्याला काहीच भेटलं नाही. पण जसाच गेला तो, त्याच्या अंगात शक्ती नव्हती. तो पोचला रात्री 11:30 वाजता आणि त्या पायरीवरती पडला. त्याला हालताही येत नव्हतं. 12 वाजता हा शिवभक्त तिथं आला. त्याने दिवा लावला पिंडीला, प्रकाश पडला, पिंडीचं दर्शन याला झालं. तो भक्त निघून गेला. 12 वाजले. तिथं केळीचा प्रसाद ठेवलेला होता. याला असं वाटलं तो केळीचा प्रसाद आपल्याला मिळेल, आपल्याला थोडंसं शक्ती प्राप्त होईल, पण तिथपर्यंत जाताही येत नव्हतं त्याला, इतके गलित गात्र झाले होते. मग दिवा चालू होता, पण त्याचं सारखं लक्ष त्या दिव्याकडे होतं. दिवा विझायला आला, दिव्यात तेल होतं, पण वात मात्र आता विझायला आलेली होती. मग या गुणनिधीला असं वाटलं, हा दिवा जर विझला तर अंधार होईल, आपल्याला दिसणार नाही, तर बरं आहे. पण आता तिथपर्यंत पोहोचायचं कसं, शक्ती नाही, चालता येत नाही, झोपलेला होता. असाच तो लोटांगण गडबडत असं घालत तिथं पिंडीपर्यंत पोहोचला. ती वात विझायला आलेली होती, वात संपत आलेली होती. त्याने आपला धोतराची एक चिंधी फाडली, धोतर फाडलं, त्याची वात तयार केली, तेलामध्ये भिजवलं आणि तो दिवा त्या वातीला लावला. त्याच्यामुळे लख्ख प्रकाश पडला परत, बरं का. तो दिवा लावल्यामुळे आता ते पुरातन जागृत मंदिर होतं, साक्षात भगवान महादेव तिथं प्रगट झाले आणि त्या ब्राह्मणाला आशीर्वाद देऊन टाकला. म्हटले तू पुढच्या जन्मामध्ये राजा होशील, आणि तू पुढच्या जन्मामध्ये जर लोकांना दिवा लावायला सांगितलं ना माझ्या पिंडीला, तर भविष्यामध्ये तू धनाचा मालक होशील. आणि त्या पद्धतीने तो मरण पावला आणि पुढचा जन्म त्याला राजाच्या पोटी मिळाला. मग त्याने काय केलं, संपूर्ण राज्यात जेही लोक होते त्यांना तो सांगायचा, शिवजींना दिवा लावा. ती करतील ना तिथं, म्हणजे हां बोलून घ्यायचं. संपूर्ण राज्यामध्ये दिवे लावले, लख्ख प्रकाश पडायचा मंदिरांमध्ये. त्याचा परिणाम काय झाला, तोच राजा पुढे कुबेर झाला. भगवान शंकरजीने त्याला धनाचा मालक करून टाकला. म्हणून आपण कोणाची पूजा करतो दिवाळीलाही, कुबेराची पूजा करतो, पैशामध्ये कुबेराची पूजा करतो. कशाने प्राप्त झालं त्याला, फक्त एक नुसती दिवा लावल्यामुळे. वास्तविक त्याने नुसतं धोतर फाडून वात तयार केली होती. मग विचार करा, शिवजींना दिवा लावण्याचं किती फळ आहे. फक्त एक ध्यानात ठेवायचं, कुबेराला धन मिळाला दिवा लावून, म्हणून नुसतं धनासाठी नाही दिवा लावायचं. हा स्वार्थ झाला. भगवान तर तुम्हाला देणार, शिवपुराणात कथा आहे ती, भगवंताचा असे तुम्ही सेवा केलेली वाया जाणार नाही, पण त्याच्या मागे स्वार्थ ठेवायचं. निस्वार्थ दिवा लावला पाहिजे, कथा निस्वार्थ ऐकली पाहिजे, काहीतरी मिळावं म्हणून ऐकायला पाहिजे. का मंदिरात का गेलं पाहिजे, देवाने काहीतरी द्यावं म्हणून. तो तर देणारच आहे, सारखं मागत राहायचं नाही. तुम्हाला सांगू का, आता रामायण आपल्याला थोडंच सांगायचं, जन्म आहे की मागून कधीच देवाकडे मिळत नाही. मागणाऱ्याला भिकारी म्हटलेले शास्त्रामध्ये. मागणाऱ्याला काय म्हटले, भिक्षुक म्हटलेले, मागेशो. म्हणून मागू नये. आता इथं एवढा कार्यक्रम आहे, मग आता इथं कार्यक्रम म्हटलं स्वतःहून वर्गणी दिली पाहिजे का मागितली पाहिजे, स्वतःहून दिली पाहिजे ना. मग हे कार्य कोणाचं आहे, आता आपल्या सर्वांचं आहे. हा कार्यक्रम कोणा एकाच नाही, बाबा एकाचे का सर्वांचे आहे की नाही. मग प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे का आपण या कार्यात सहभागी व्हावं, स्वतःहून आपल्या अंतःकरणापासून दिलं पाहिजे.
जेणेकरून आता हे कार्यकर्ते मंडळी मला तर म्हटली महाराज आम्ही कोणालाही मागत नाही, आणि चांगलं आहे. इतर धर्मामध्ये पहा तुम्ही, त्यांचा कार्यक्रम असेल ना कोणाचा, एक भंगार विकणारा व्यक्तीसुद्धा घरी जाऊन तिथं पैसे देतो की हा उत्सव चांगला झाला पाहिजे. मग आपलं एवढा उत्सव आहे बरं का, आपण स्वतःला गर्व से हो हिंदू आहे म्हणतो. मग आपलं जर हिंदू धर्म टिकवायचा असेल तर असं कार्य होणं गरजेचं आहे. हा सप्ताह म्हणजे परिवर्तनाचं साधन आहे की नाही. म्हणून याच्यामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हा. म्हणून कुठल्याही पद्धतीचा स्वार्थ न ठेवता सेवा करायची. त्याचं फळ तुम्हाला 100% मिळाल्याशिवाय राहत नाही. कारण प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. जन्म घ्यायला वेळ लागतो, लहानाचं मोठं व्हायला वेळ लागतो आहे की. प्रत्येक गोष्टीची वेळ येऊ द्यावं लागते. गडबड केली की घात होतो. सिग्नल कशासाठी, आता तिथं थांबावं लागेल तुम्हाला, पण नेमकं गडबड केलं की मग काय दंड भोगावं लागेल किंवा अपघाताची शक्यता आहे. तसं गडबड नाही करायची जीवनात. सेवा केली की लगेच फळ मिळतं का? नाही मिळत. कधी कधी तुम्ही रात्रंदिवस महादेवाची सेवा करतात पण तुमच्या मनासारखं होत नाही. मग तुमच्या मनात एक विचार येतो, मी रात्रंदिवस सेवा करते महादेवाची, पण शेजारचा कधी मंदिरात नाही तरी त्यांचे डबल महाड सर असं होतं की नाही. याचा अर्थ असा आहे त्याचा मागच्या जन्मातलं काहीतरी पुण्य संचित होतं म्हणून त्याचे ते चाललंय. पण ते हळूहळू कमी होत जाईल का, तो देवाकडे येतच नाही ना. म्हणून असा भ्रमात राहायचंच नाही. उलट समजा तुम्ही भरपूर सेवा करताय पण तुमच्या मनासारखं होत नाही, काहीतरी पूर्व संचित वाईट असेल, ते या जन्मात हळूहळू एक केल्यामुळे नष्ट होतं. ते नष्ट झालं की मग तिथून मग चांगले फळं जन्माला येतं. हे बघा, पेरलं की लगेच उगवतं का? त्याला वेळ द्यावं लागतं, त्याला खत पाणी टाकावं लागतं. त्या पद्धतीने तुम्ही सेवा करत राहा, त्याची फळं एक दिवस मिळतात. भगवंताचं एक ब्रीद वाक्य, घेसी ते वा देसी. देव अगोदर काहीतरी घेतो मग देतो. म्हणून देवाला मागत राहायचं नाही सारखं, सुख मागायचं नाही कधीच. सुख जर मागून मिळालं असतं तर दशरथ राजा पुत्रवीराने मरण पावले नसतं. पुत्र करत मेले, कोणीच नव्हतं, श्राप होता की. सुख मागून मिळालं असतं, जनक राजाने राजा आहे म्हणून आपली मुलगी दिली होती, वनवासाला जावं लागलं असतं. रामप्रभू साक्षात विष्णूचा अवतार होते. सुख मागून मिळालं असतं, वनवासात जावं लागलं असतं. सुख मागून मिळालं असतं तर रावण तर सोन्याची लंका होती त्याच्याकडे, त्याला मरावं लागलं नसतं. म्हणून हे मागून मिळत नाही बरं का. देवाकडे उलट दुःख मागायचं. मागशांना उद्यापासून मागणार का कोणी? हां, उलट तुम्हाला शास्त्र आहे. कुंती मातेला भगवान कृष्णाने एकदा विचारलं बरं का. बघा, कुंती मातेने कृष्णाची स्तुती केली, देव प्रसन्न झाले. म्हणे काय पाहिजे? म्हणे खरंच देशील का? वचन दे मला. म्हणे मला अजून दुःख दे. काय दे? मग याचं कारण कृष्णाने विचारलं होतं आहे का, ते तुम्हालाही कामात पडेल. काय कृष्णाने विचारलं की कुंती म्हणजे आत्या, तुम्ही आयुष्यभर दुःख सहन केलं, मी आता प्रसन्न, तुम्ही मागितलं असतं ते मी दिलं असतं, तुम्ही दुःख का मागितलं, याचं कारण काय? कुंती मातेने सांगितलं, म्हटले जर दुःख नसतं तर तुझं नामस्मरण झालं नसतं. देवाची आठवण येते का? सगळं जर तुम्हाला अवेलेबल आहे, मनासारखं आहे, तुम्हाला देवाची आठवण येईल का? नाही. ते घराच्या बाहेर सुद्धा पळत नाही, एसी लावून बसतात. प्रत्येकाला काहीतरी अपेक्षा आहे देवाकडनं, काहीतरी दुःख उलट पाहिजे का, त्या निमित्ताने नामस्मरण होतं. आणि नामस्मरण केल्याशिवाय या शरीराची शुद्धता नाही. नम पार्वती पते हर हर महादेव. ऐका, आपल्याला तर आज रामनवमी नाही का, 12 वाजता रामप्रभूंचा अवतार झाला. रामप्रभूंचं चरित्र हे फार आदर्श जीवन जगणारे चरित्र आहे. कृष्णाचं जमीन आसमानचा फरक आहे. राम आणि कृष्णामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मग काही कृष्णाचं चरित्र आचरण करण्याच्या भानगडीत पडतात. पण आचरण कोणाचं केलं पाहिजे? राम प्रभूचं केलं पाहिजे. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी, मर्यादा आहे. रघुकुल रीत सदाचरी आई, प्राण जाई परवचन न जाई. कृष्णाचं पहा तुम्ही किती फरक आहे. पहा आता, रामप्रभूंचा जन्म दुपारी 12 वाजता अवतार, कृष्णाचा कधी? रात्री 12 वाजता. किती फरक आहे पहा तुम्ही. रामप्रभूंचा अवतार दुपारी आहे की नाही, कृष्णाचा कधी आहे? रात्री आहे. रामप्रभूचा दिवसा 12 वाजता, कृष्णाचा रात्री 12 वाजता. किती फरक आहे की नाही, जमीन आसमानचा फरक आहे. रामप्रभूंचा जन्म भर उन्हाळ्यात आहे,
कृष्णाचा पावसाळ्यात आहे का काही मिळतं जुलतं तरी का. त्याच्यानंतर राम प्रभूंनी शबरीच्या कुटियामध्ये जाऊन शबरीची उष्टी बोरं खाल्लीत. कृष्णाने काय केलं, गोपिकांच्या घरी जाऊन चोरून दही दूध लोणी खाल्लं. मग आचरण कोणाचं केलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. मग आचरण आपण उलटं करतो. काही काही म्हणतात महाराज भगवान कृष्णाला 16,108 होत्या, आम्ही पण एखादी दुसरी केली तर काय फरक पडणार आहे. फरक काही नाही पडणार, फक्त करायच्या अगोदर आंबे हळद उघडून ठेवायची लावायला आहे की नाही. कृष्णाचा फक्त उच्चार करायचा, ऐकायचं. रामाचं आचरणी चरित्र पहा, मर्यादा आहे. भावाने भावाशी कसं वागावं, सुनेने सासूशी, सासूने सुनेशी कसं वागावं. रामायण शिकवतं मुलाने वडिलांशी कसं वागावं, कसं नातं असलं पाहिजे. कोणी शिकवलंय. भरताला राजगादी मिळत होती तरी भरत बसला का त्याच्यावरती. आजच्या काळात असतं तर राम प्रभूच्या पादुका ठेवल्या पण स्वतः बसला आणि स्वतःची आईने सांगितलं होतं की भरताला राजगादी द्या. भरत स्वतःच्या आईशी बोलला नाही बरेच दिवस. मग किती शिकवतं. मग याच्यातून असं शिकवलं की 3 गोष्टी, 3 लोकांचं कधीच कोणाचं खायचं नाही, 3 लोकांचं खायचं नाही आयुष्यात. पहिले भावाचं कधी खायचं नाही, 2 नंबर गावाचं कधी खायचं नाही, आणि 3 नंबर देवाचं कधी खायचं नाही. या 3 लोकांचं खाणारा व्यक्ती बरं का ब्रह्महत्येचा पातकी ठेवत नाही, त्याला असंख्य यातना भोगाव्या लागतात. म्हणून राम प्रभूंचं चरित्र पाहतो मी, जमीन आसमानचा फरक आहे. एक अवतार कृती प्रधान आहे, एक अवतार स्तुती प्रधान आहे. कृती म्हणजे आचरणीय, कृती करू शकतो आपण. एक फक्त स्तुती करू शकतो, स्तुती करायची. एकदा काय झालं, श्रावण महिन्याचे दिवस होते, गावामध्ये पोत्या चालू असतात कॉलनीत असं घरी घरी. दोघं नवरा बायको वेगवेगळ्या कथेला जायचे. तिचा नवरा जायचा बरं का हरिविजय ग्रंथ ऐकायला, आणि त्याची बायको जायची पांडव प्रताप ग्रंथ ऐकायला. एका दिवशी गंमत घडली. नवरा लवकर आला, त्याने विषयच ऐकला होता. कोणता विषय? त्याने बायकोला सांगितलं आमच्या हरिविजय ग्रंथात असा विषय होता, एकट्या भगवान कृष्णाला 16,108 होत्या. त्याची बायको म्हणे तुमचं म्हणणं काय शे, मग तुमचं म्हणणं काय. तो म्हटलं मग मी पण एखादी करू का. ती म्हणे थांबा, तुमच्या ग्रंथात जसा विषय होता ना एकट्या कृष्णाला 16,108, तसं आमच्या पांडव प्रताप ग्रंथात पण विषय होता, एकट्या द्रौपदीला 5 होते. मग हा म्हटलं तुझं म्हणणं काय, मी पण एखादा करू का. हा म्हटलं तेरी बी चूप आणि मेरी बी चूप. मग सोपं आहे का. भगवान कृष्णाने बरं का अग्नी गिळला, आपल्याला अगरबत्तीचे चटका सहन होत नाही. भगवान कृष्णाने करंगडीवरती पर्वत उचलला. आपल्याला जमल का हे त्याचं आचरण करून, नाही शक्य. मग आपल्याला आचरण कोणा करायचं आहे तर रामाचं आचरण करायचं. तुम्हाला आदर्श जीवन जगण्याची कला जर कोणी शिकवली असेल तर राम प्रभूने. म्हणून या 2 नावाचा उच्चार करायचा नाही. कृष्णाचं काय करायचं, फक्त उच्चार, चरित्र ऐकायचं, आचरण नाही करायचं. नुसतं ऐकलं तरी पाप नष्ट होतात कृष्णाचं चरित्र. रामाचा उच्चारही करायचा ना आचारही नाही करायचं, म्हणजे जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होतं. म्हणून हे 2 नाव जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. हे 2 अवतार पूर्ण आहेत, पूर्ण अवतार रामकृष्ण. या 2 नावाचा जर उच्चार केला तर काय प्राप्त होत आहे का. कबीर महाराज सांगताय का गरबा. राम कहने से कृष्ण कहने से, राम कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा. राम कहने से, राम कहने से, राम कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा. ओ पार भव से उतर जाएगा. उसके आगे तू झोली फैला, उसके आगे तू झोली फैला, दाता झोली भरता जाएगा. ओ दाता झोली भरता जाएगा. कृष्ण कहने से जय हो, ओ राम कहने से, राम कहने से तर जाएगा, पार भव से
उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा। कृष्ण कहने से, कृष्ण कहने से, कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा। बड़ी मुश्किल से ये तन मिला है, बड़ी मुश्किल से ये तन मिला है, क्या पता फिर किधर जाएगा, हाँ क्या पता फिर किधर जाएगा। इसलिए कृष्ण कहने से, वो श्याम कहने से, राम कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा। कृष्ण कहने से, राम कहने से, कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा। जय श्री राम। पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा। राम कहने से, कृष्ण कहने से तर जाएगा। म्हणून ये दोन नाव अत्यंत सुंदर आहे। जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम, राम राम बोलो, श्याम श्याम श्याम। म्हणून एक अवतार कृती प्रधान आहे, एक अवतार स्तुती प्रधान आहे। एकाचा उच्चार करायचा आणि एकाचा आचरण करायचं। रामाचं आचरण पहा। आता रामप्रभूंचा अवतार कसा झाला, आपल्याकडे 10 मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन ऐका। आज जो रामकथा ऐकली, राम जन्म सोहळा, त्यांच्या जीवनामध्ये रामप्रभूची कृपा झाल्याशिवाय राहणार आणि सर्वांनी आनंदाने ऐकायचं लक्ष देऊन। आपल्या सर्वांना माहिती आहे की सूर्यवंशामध्ये दशरथ राजा आणि त्यांच्या 3 राण्या मुख्य होत्या। कोण कोण? कौशल्या माता, सुमित्रा माता आणि कैकेयी माता। काय झालं होतं, दशरथ राजा श्रीमंत होते, राजे होते, पण त्यांच्या पोटी पुत्र संतान नव्हतं। जर आता सर्व असून जर पुत्र नसेल तर मग दुःख होतंच माणसाला थोडंसं। मग एक वाक्य सांगू का तुम्हाला, आयुष्यात कधीच खचून जायचं नाही। ज्यांच्या जीवनात अशी गोष्टी, देवावर जर तुमचा विश्वास असेल, कारण जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म चालू होतं। लक्षात ठेवा, जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही की जी होत नाही। इम्पॉसिबल शब्दच नाही वापरायचा। अशक्य ही शक्य करतील स्वामी। देवामध्ये इतकी ताकद आहे, जे अशक्य नाही ते देवा, कारण तो सर्वज्ञ आहे, आपण अल्पज्ञ आहे। मग अल्पज्ञाने देवाची शरणागती करायची। देवाला काहीच नाही, देवाला आपलं सर्व सुख दुःख सांगायचं असेल देवाला सांगा, त्याची सेवा करा। एक दिवस तुम्हाला दुःख मिळेलच, परंतु त्या तुम्हाला चांगले सेवा केल्याचं फळ तुम्हाला शेवटी मिळाल्याशिवाय राहणार नाही। कारण की भगवान के पास देर होती है लेकिन अंधेर नाही। देव कुणालाच दुःखी करत नाही, ध्यानात ठेवा। फक्त सेवा महत्त्वाची। कधी कधी जीवनात काही गोष्टी असतात, आपलं संचित असतं, देवावरती राग भरायचं नाही। आणि का रोसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचुन्या। तिथं देवाची दोष नसतो, तिथं आपलं काहीतरी संचित असेल, आपल्या मागच्या जन्मातले कधी काही गोष्टी असतात नाही का, म्हणून ते नष्ट होतं सेवेने। आणि भगवंताची कृपा झाली की भगवान परमात्मा आनंदाने त्या घरात येतो। मग सेवा करा, नक्की 100% भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहत नाही। दशरथ राजा पण दुःखित होते। पुत्र हिनस्य राज्यम सर्व दुःखाय कल्पते। इतकं सर्व आहे पण पुत्र संतान काय करावं। त्यांना एकदा स्वप्न पडलं, कुणाला? दशरथ राजाला। स्वप्नामध्ये त्यांनी 2 पुरुष आणि एका स्त्रीची हत्या त्यांच्याकडनं झाली असं स्वप्न पडलं त्यांना। पण त्यांना वाईट वाटलं उठल्यानंतर, अपशकुन असं स्वप्न पडलं। आपण एक सत्यवादी राजा आणि स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणं हे काही चांगलं नाही। त्यांचे कुलगुरू सूर्यवंशाचे कोण? वशिष्ठ ऋषी। त्यांनी जाऊन सांगितलं की असं असं मला स्वप्न पडलं, मला कसं तरी वाटतंय, त्याच्यामुळे अशांत वाटतंय, मनाला प्रसन्नता नाही। वशिष्ठ गुरुने सांगितलं तुम्ही एक काम करा राजा, जंगलामध्ये जा आणि 3 श्वापद प्राण्यांची शिकार करू नये, तुझं मन शांत होईल। मग दशरथ राजा जंगलामध्ये गेले
आणि एका पाण्याच्या तळ्याजवळ लपून बसले झाडाच्या आड. कशा करता? शिकार करण्याकरता. इथं कोणीतरी प्राणी येईल आणि त्याचे आपण काय करू? मग शिकार करू. योगायोगाने श्रावणबाळ आपल्या आईवडिलांना तीर्थयात्रेला घेऊन निघाला. तर वाटेमध्ये त्यांना तहान लागली. श्रावणबाळ पाण्याची झारी घेऊन तळ्यापर्यंत आले. तळ्यामध्ये झारी बुडवल्याबरोबर त्या झारीचा बुडबुड असा आवाज आला. दशरथ राजाला असं वाटलं कोणीतरी प्राणी पाणी पिण्याकरता आलाय. त्यांनी त्या दिशेने तो बाण सोडला. बरं का, लक्षवेधी होती ती दशरथ राजा. ज्या दिशेने आवाज बरोबर बाण तिथे जायचा. जसा बाण सोडला तसं श्रावणबाळाच्या हृदयामध्ये गेलं. श्रावणबाळाने आई असा आवाज दिला आणि दशरथ राजांना कळालं की आपल्या हातून कोणीतरी व्यक्ती मरण. आपला बाण त्याला लागला. धावत आले. पाहतात तर का एक श्रावणबाळ तरुण त्याला आपल्या मांडीवरती घेतलं. विचारलं तू कोण, तुझं नाव काय? त्यांनी सांगितलं माझं नाव श्रावणबाळ. माझे आईवडील. 2 मिनटं अजून झालं ना. अहो घड्याळावर नका जाऊ. 2 मिनटं. 1 मिनटं राहिलं. 1 मिनटं फक्त. 1 मिनटं थांब. माझ्या आईवडिलांना पाणी घेऊन जा. शेवटी त्यांनी प्राण सोडले. आईवडिलांना पाणी घेऊन गेले दशरथ राजा. त्यांनी श्राप दिला. कोणी? श्रावणबाळाने. जसं आम्ही पुत्रवीराने मरण पावतो, एक दिवस तुम्ही पण पुत्रवीराने मरण पावणार. श्राप होता पण एक आनंद झाला की श्रापानिमित्ताने पुत्र तरी होईल. म्हणून त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला दशरथ राजाने. साक्षात भगवान यज्ञ प्रगट झाले. त्यांनी पयसदान दिलं. कौशल्या माता, सुमित्रा माता, कैकेयीला ते थोडं भाग दिला. कैकेयीचा एक भाग घारीने उचलला. तो अंजनी मातेच्या पदरात टाकला. परत या दोघींनी अर्धा त्या कैकेयीला दिला. पुन्हा ते गर्भवती झाले आणि चैत्र महिन्यामध्ये रामनवमीच्या दिवशी साक्षात भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवताराला आले. तो अवतार कार्य, ते जन्म सोहळा आपल्याला आता साजरा करायचा आहे. या अभंग म्हणतो मी जन्माचं. बरं का, बाळ घेऊन या. ते बाळ घेऊन या. उत्तम हा चैत्र मास, उत्तम हा चैत्र मास, उत्तम हा चैत्र मास, उत्तम हा चैत्र हा ऋतू वसंताचा दिवस, वस्तू वसंताचा दिवस, ऋतु वसंताचा दिवस, ऋतु वसंताचा दिवस, ऋतू वसंताचा दिवस, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्षी नवमी, शुक्ल पक्षी नवमी, शुक्ल पक्षी नवमी, शुक्ल पक्षी 5 जणी